6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती त्यावेळेस मनामध्ये काय वाटत होतं? काय नाही, टीमचा सपोर्ट होता पाठीमागे आणि मला फक्त 6 बॉल टाकायचे होते. ते मी टाकलेले आहेत आणि ते कंप्लीट केलेत. आणि ज्यावेळेस पॉवर प्लेचा षटक होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा चौकार सुद्धा आला होता एक्स्ट्रा चेंडू पण पडले होते आणि तुला असं समोर येताना तुला मनामध्ये असं वाटत होतं की चौथी ओव्हर मलाच टाकायची आहे आणि चौथ्या ओव्हरमध्ये जर छोटी टोटल येईल तर प्रेशर येईल आणि त्यावेळेस मनामध्ये काय वाटत होतं? मनामध्ये हा विचार करत होता की एक मोठे धावा येतील म्हणजे 10-12 पर्यंत 10-11 पर्यंत आल्या तर मी डिफेंड करू शकेल असं वाटत होतं. काहीच नाही, मनामध्ये आता मोठे आपले 10-12 रन येतील या शंकेने मी चालत होतो. थँक्यू. या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान आपण पाहतोय आपले मान्यवर या ठिकाणी आपल्या आजच्या दिवसातून या ठिकाणी रजा घेत असताना थँक्यू सो मच सर्व मान्यवरांना या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झाला ही स्पर्धा सुशोभित केली त्यासाठी मनापासून आभार. दरम्यान ऑर टू कॉम बॉक्स या ठिकाणी नाणेफेक जिंकून स्वस्तिक संघ गोलंदाजी करतोय आणि साई श्रद्धा संघ फलंदाजी करतोय. थँक्यू. पहिल्या चेंडूचा खेळ संपतोय. 3 धावा धावफलकावर लागले गेलेत. पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिलं तर 2 नोजच्या स्वरूपात एक्स्ट्रा सुद्धा ॲड झाला होता धावफलकामध्ये. तर मग त्यानंतर फ्रीटचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मर्यादित सीमा पार चेंडू विसावला. विकेटचा पतन धक्का लागला गेला. पहिला धक्का नक्कीच हलक्यातून खेळून काढला फटका. सिंगलसाठी 3 चेंडूंचा खेळ संपतोय. 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. फ्रीटचा चेंडू होता, पाहिला गेला होता. मर्यादित सीमा पार चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक धावून पोहोचले 4 धावेवर अजय तो स्ट्राईक एंडवर. यावेळी पुन्हा एकदा हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू क्षेत्ररक्षक अडून फेकेल. एक धाव पूर्ण होईल. नक्कीच एकेरी दुहेरी धावेवर जास्त भर द्यावे लागेल कारण धावफलक जर पाहिलं तर थोडंसं फायटिंग हवं असं. मोठा फटका खेळायच्या नादामध्ये चेंडू जाईल मर्यादित सीमा पार येईल विकेट. पहिला धक्का लागतोय तो संघ साई श्रद्धा विरार संघाला. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा खेळ संपतो. एक गडी बाद सुद्धा झाला आहे 5व्या चेंडूवरती. यावेळी 3 नंबरचा फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. आले आपलं खातं खोलतोय. वैयक्तिक खातं खोलतोय. षटक संपतोय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 6 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. एक गडीच्या मोबदल्यात थँक्यू डीजे. नक्की दुसरं षटक हाताळण्यासाठी येत होतो गोलंदाज समीर. कारण स्ट्राईक एंडवर नवीन आलेला फलंदाज हलक्यातून कट करून घेण्याचा प्रयत्न. पॉईंट रिजनला 1 धाव मिळेल डिक्लेअरच्या झोनमध्ये. 1 धावेने धावफलक भर होईल. जाऊन पोहोचेल 7 धावेवर. 1 धावेने धावफलकात धावा गोला करताना पाहायला मिळतो तो विरार साई श्रद्धा 11 संघ. नक्कीच पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न होता. पायाचा वेध घेऊन चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचेल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. कुठेतरी मोडफटक्याची गरज असेल साई श्रद्धा 11 संघाला कारण मागच्या सामन्यामध्ये पहिला सामना पाहिला असेल 45 धावांचा पाटला सुद्धा सहजतेने चेस केला होता. यावेळी थोडीशी खराब कॉलिंग झाली दोन फलंदाजांमध्ये परंतु थोडासा फंबल झाला होता क्षेत्ररक्षण त्या कारणे एक धाव पूर्ण होईल. धावफलकामध्ये ॲड होईल. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची खेळी केली होती ती म्हणजे स्वस्तिक 11 संघाने ज्या प्रकारे चेस केला होता 45 धावांचा मोठा आव्हान त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इकडून साई श्रद्धा 11 संघाला थोडंसं मोठं आव्हान ठेवावं लागेल त्याच्यासमोर कारण की फलंदाजीमध्ये डेप्थ पाहायला मिळते त्यांच्या आणि जी फलंदाजीमध्ये कन्सिस्टन्सी आहे त्या कन्सिस्टन्सीच्या चालता थोडंसं अतिरिक्त आव्हान देण्याचा प्रयत्न असेल. 9 धावा लागल्या गेल्या धावफलकावर 2 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातले यावेळी हलक्यातून खेळून काढल्या चेंडू कट करून पॉईंट रिजनला 1 धाव मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये धावफलक धावून पोहोचले 10 धावेवर शेवटचा चेंडू येणारा बाकी. आपल्या विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे माजी
खजिनदार अक्षय बागवे यांचं आगमन झालंय. अक्षय बागवे आपण विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तिसऱ्या षटक मार्गस्थ पॉवर प्लेचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज तेजस. तिसऱ्या षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर तेजस. पॉवर प्लेचं षटक असेल. हाणामारीचं षटक कुठेतरी मोठं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न असतील, कारण जर पाहिलं धावफलक जर पाहिलं तर 11 धावाला लागला गेला आहे. थोडंसं मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न असेल फलंदाज करणचा आणि अजयचा. या षटकाला थोडंसं मॅक्झिमाइज करतील का? यावेळी फुलटो चेंडू होता, गॅपमध्ये खेळून काढायचा चेंडू, चांगला क्षेत्ररक्षक जीत तिकडे तैनात होता, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 3 धावा अडवल्या गेल्या आपल्या संघासाठी आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल, कारण की ज्या प्रकारचा क्षेत्ररक्षक झाला आहे तिकडे आपलं पूर्ण 100% एफर्ट झोकवून दिला आहे जीतने. चेंडू ऑलमोस्ट ट्रॅव्हल झाला होता गॅपमध्ये, परंतु शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक आला आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. नक्कीच पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू, बॅटीची कडा घेऊन चेंडू जाईल कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक हळू फेकेला, चांगला गॅदर केला गेला तिकडे. एकदा पूर्ण होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 धावेवर. नक्कीच पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतं स्ट्राईक एंडवर करण होता, पण आता अजय आलाय आणि जबाबदारी असेल 1-2 चौकाराची. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला, फटकार पंचांकडे जात मागितली गेली होती. नॉट आउटचा इशारा पंचांकडून एक धावणे पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 धावेवर. पॉवर प्लेचे षटक मार्गस्थ अजून बांधून ठेवलाय फलंदाजाला. 3 चेंडूवर कुठली संधी न देता 3 चेंडू लिगली सेफली डिलिव्हरी केलेली आहेत अजूनपर्यंत. चौथा चेंडू, यावेळी फुलटो चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका, यावेळी निघून जाईल चेंडू. फिल्डर्सला मात देऊन येईल चौकार. चला मंदिरी जाऊ देवाच्या पूजेला, हात जोडून ते नारळ सोन्याचा देऊ. थँक्यू. ज्या चौकारीची गरज होती तो चौकार आता आलाय. नक्कीच लो फुलटो स्पर्धेचे चेंडू होता. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ चालू होतं आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना क्षेत्ररक्षणाच्या 1 टॅपच्या सहारे डोक्यावरून खेळून काढून आला चौकार. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. आकृती चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. यावेळी ब्लॉकरमध्ये चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळून करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाच्या वरतून चेंडू निघून गेला, परंतु चांगले बॅकअप पाहायला मिळालं. षटक संपतंय. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली तर 19 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. शेवटचे षटक येणार बाकी. 19 धावा धावफलकावर लागले गेलेत. इकडून किती धावा होतील ते येणारे पुढचे षटक सांगून जाईल. आठवण आली तर फटका उभे, लाल मिरची हिरवादी, आठवण आली तर विनोदला भेट. थँक्यू डीजे. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो मंगेश, मागच्या मॅचचा सामनावीर ठरलेला खेळाडू. जबाबदारी असेल कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याची. यावेळी ऑन साईडला खेळून काढला फटका, क्रॉस बॅटेड फटका होता. चांगले क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला मिळाला तिकडे. डीप मध्ये 1 धाव पूर्ण होईल. नक्कीच करण्यात स्ट्राईक एंडवर आता. यावेळी लो फुलटो चेंडू, मोठा फटका घालण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडासा बीट झाला आणि चेंडू निघून गेला चौकारासाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. नक्की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जो होता तो अतिरिक्त उचली घेऊन सीमा पार चौकारासाठी गेला. यावेळी चांगली फेकी होते मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपात करणला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला.
थँक्यू डीजे. Yes, चांगलं. या असोसिएशन आपल्या अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माजी सदस्य आणि संत नगरचा भावी नगरसेवक जितेश परब, आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जितेश परब, आपण या मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे प्लीज. येस, कॉमेंट्री बॉक्स. यावेळी लो फुल्ड चेंडू होता, चौकाराच्या नादामध्ये गमावलाय आपली विकेट. तिसरा धक्का लागतोय संघ साई श्रद्धा विरारला. गुलाबी पेटा रवींद्र बाबाचा गोल, बाबाचा गुलाबी पेटा. रवींद्रनाथाचा गोल, राजाचा गुलाबी पेटा ना, रवींद्रनाथाचा गोल, राजाचा थँक्यू डीजे. गुलाबी पेटा. त्याला पैसे शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधला धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचते 26 धावेवर. अजून शेवटचा चेंडू उर्वरित बाकी. स्ट्राईक एंडवर आलाय फलंदाज शैलेश. यावेळी क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा कुठला संपर्क नसल्या कारणे निर्धाव चेंडूची सांगता होईल. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसाविला. चौथं षटक संपतोय. चौथ्या षटकात समाप्तीनंतर 26 धावा फलकावर लागले गेले आहेत. आव्हान असेल ते स्वस्तिक 11 संघाला 24 चेंडूमध्ये 27 धाव्यांचं. तोपर्यंत संधी देऊ आपल्या मित्र डीजेला. सदाशेठ पाटील सर्वांचीच लाडके. लाल मिरची हिरवा दे, आठवण आली तर फटका उभे, आठवण आली तर लाल मिरची हिरवा दे, आठवण आली तर विनोदला भेट, तुझ्यासाठी तर जीव लागला. जितेची परब, आपणास विनंती असेल आपण मंचावरती या प्लीज. जितेची परब. चला, दोन संघ लुजर संघ म्हणजेच साई चैतन्य आणि श्री साई संघ. चला, कर्णधार या टॉस साठी. साई चैतन्य कर्णधार पाठवा आणि श्री साई संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय. विराज विघ्ने, चला कर्णधार पाठवा. येस, थँक्यू. लिगल डिरिव्हर्सल. चला, सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय एक माफक लक्ष म्हणजे 27 धावांचा. पण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये हा लक्ष सुद्धा भरपूर नाकी नऊ आणत असतो. आणि नक्कीच कर्णधाराने सुद्धा सांगितलं होतं की डिफेंडिंगसाठी आम्हाला सोयीस्कर पडतील, 2-3 धावा वर असतील तर आम्ही चांगल्या रीतीने डिफेंड करू शकतो. आणि चेसिंग करण्यासाठी आलेला संघ आपण पाहिलं तर स्वस्तिक संघ. आणि आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये मोठा धावफलक चेस करत असताना आता मात्र 27 एक छोटीशी धावसंख्या आहे त्यांच्या समोर चेस करण्यासाठी. तर ती चेस करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 8 धावा, ज्या ठिकाणी आतापर्यंत लास्ट बॉल म्हणजे या षटकातला पहिले 5 चेंडू संपल्यात. पहिला चेंडूवरती चौकार ठोकला गेला होता जीतने आणि त्यानंतर एकेरी धाव घेतल्यानंतर धावफलक एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 27 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 18 चेंडू आणि 18 धावांची गरज येऊन राहते. तोपर्यंत डीजेला देऊया संधी. ऐकूया सुमधुर संगीत. पुन्हा येऊया मैदानामध्ये. येस, नक्कीच दुसरा षटक येते. पंचांचा इशारा या ठिकाणी फ्री हिटचा. पॉवर प्लेचा, क्षमा असावी, पॉवर प्लेचा दुसरा षटक या ठिकाणी. फ्री हिट साठी वेगळे ठेवायला पाहिजे रे, दोन तर बरं पडलं असतं. तर पॉवर प्लेचा षटक, दुसरा षटक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या, आता मात्र 18 मध्ये 18 धावांची गरज असताना सलामीर बॅटर मैदानामध्ये आज एका ठिकाणी तेजस आहे, ताबडतोड फलंदाजी करणारा फलंदाज. दुसऱ्या ठिकाणी जीत आता चांगली सुरुवात दिलाय आणि त्याच्या बॅटीतनं सुद्धा मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळतात नेहमी. आता मात्र तेच करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्या रीतीने खेळून काढला आणि अनिकेतने त्या चेंडूला अडून फेकला. तोपर्यंत एक धाव काढली गेली. एका धावाची धावफलक 10 वरती सरकलाय. तेजसकडे स्ट्राईक आहे. निश्चित पॉवर प्ले घेतला गेला होता तेजसने, कारण या अगोदर आपण पाहिलं त्यांची मॅच निरखून पाहत होते की कोणत्या पद्धतीने तेजसला आपण पाहिलं प्रत्येक फक्त आपलीच मॅच बघण्यापुरता उभा राहत नाही तिकडे,
तो इतरांचे सुद्धा मॅचेस बघतो, त्याचा आढावा घेतो आणि त्यानंतर पुढची मॅच खेळण्यासाठी सतर्क होत असतो आणि तसा एक अनुभव आहे. फुल टॉस चेंडू या ठिकाणी बॅटची कडा, चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव अजून धावसंघामध्ये ॲड केली जाईल. पण वेगवान तेज सरळ चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज करण यांच्या मार्फत. या अगोदरचे चेंडू आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक टाकत असताना भरपूर चांगली गोलंदाजी केली गेलेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 चेंडूमध्ये एकेरी धाव देत असताना 3 धावा खर्ची पडलाय आणि आता मात्र फुल टॉस चेंडू सोडून दिला, लेफ्ट केला चेंडूला. वेगवान तेज सरळ चेंडू टाकतोय. तेजसने पाहिलं होतं नॉन स्ट्राईकला असताना. या अगोदरचे चेंडू सुद्धा जीतसाठी यस नो आणि नो वरती ही फ्री हिटची वेगळी धून आपल्याला मिळालेली आहे ऐकायला. तर 2 या धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 1-4-14 14 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी असतील आणि फ्री हिटचा हा चेंडू जीत करता असणार आहे. फुल टॉस चेंडू आड्या बॅटने मारला फटका. या ठिकाणी अविनी चेंडूला अडवलेला होता, फेकी सुद्धा केली होती परंतु करणने केली चुकी आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर जीतनी ही धाव कंप्लीट केलाय आणि रनआउट ज्या ठिकाणी होत होतं त्या ठिकाणी बचावलाय. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ 1-5-15 15 धावा फलकावधी लगावल्या गेल्या. आता मात्र विजय थोडा जवळ येत असताना स्वस्तिक संघाच्या ड्राईव्ह केलाय. आता मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार तेजसच्या बॅटतून. 4 धावांनी धावसंख्येमध्ये अजून वाढ. धावफलक सरकला 19-19. फुल टॉस चेंडू सोडून दिला, लेफ्ट केला त्या चेंडूला. यष्टींच्या मागे असल्यामुळे पंचांचा नोचा इशारा आणि या नो वरती फ्री हिटचा इशारा पंचांकडे येतोय. फ्री हिटची संधी पुन्हा एकदा जीतसाठी असणार आहे. एक फ्री हिट गमावला, निश्चित एकच धाव गेली होती. आता मात्र एक आणखी फ्री हिटचा चेंडू जीत समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीत थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू चौकात ठोकला होता, त्यानंतर एकेरी धाव घेत असताना धावसंख्येला पुढे ढकलत असताना कोलटप्याच्या टॅपचे सारे खेळल्या फटका त्या क्षेत्ररक्षक आहे, अडवलाय, फेकला, एक धाव घेतलाय. दुसऱ्या गणाचा प्रयत्न होणार नाही कारण बॅकअप त्या ठिकाणी अक्षयचा आलाय. एका धावने शेष धावसंख्या अजून 1ने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. अजून आपण पाहायला गेलं तर 5 धावांची गरज असेल, ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक दुसरं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक संपन्न केलं करण यांच्या मार्फत, थोडासा महागडा ठरला आणि त्यामुळे आपण पाहतोय 22 धावा फलकावरती आहेत. 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावांची गरज स्वस्तिक संघाला. अभि आलाय गोलंदाजी मार्गवरती. हे पुढचं षटक टाकण्यासाठी 12 मध्ये 5 धावा कुठेतरी डिफेंड करायचे आहेत. निश्चितच जवळजवळ औपचारिकताच आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये, परंतु पुन्हा कमबॅक करू शकतो. एका 2-3 गडी बॅक टू डिपार्ट पाठावं लागतील. 2-4 चेंडू निर्धाव हाताळले तर तेव्हा पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकेल. त्यामधला पहिला चेंडू निर्धाव आलाय. निश्चित शॉट या ठिकाणी फिल्डिंग लावली गेलेली आहे, अटॅकिंग फिल्डिंग लावली गेलेली आहे आणि अटॅकिंग फिल्डिंग लावताना थोडासा पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र थोडासा मागे सरसावून पॉईंटच्या दिशेला चेंडू ढकलला, डिक्लेअर झोनमध्ये पाठवला. चेंडूला एक धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 4 धावांची गरज असेल. आता मात्र चेंडू बाकी आहेत 10. तेजस मनामध्ये विचार करतो, निश्चित खराब चेंडू आला तर या चेंडूवरती मॅच फिनिश करू आणि जर चांगला चेंडू पडला तर स्ट्राईक रोटेट करू. आता मात्र वाटलं होतं लेग स्टंपच्या चेंडू बाहेर जाईल, परंतु चेंडूने शरीराचा वेध घेतला, खेळपट्टी लगत चेंडू अडवला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 बॉल या षटकातले बाकी आहेत. खोलटप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका आणि विनिंग स्टाईल मध्ये मारला हा फटका. विनिंग शॉट तेजसच्या बॅटतून. स्वस्तिक संघ या ठिकाणी पहिला संघ क्वालिफाय होणारा संघ आपल्याला मिळालाय. आमच्या दादांची फरमाईश आहे की किरण